रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा 16वा अध्याय वाचत आहोत. त्याच्यामध्ये स्नेहविधी अध्याय याचं वर्णन केलेलं आहे. आणि स्नेहविधी असं म्हणत असताना स्नेहन कसं करायचं, कोणत्या औषधांनी करायचं, किंवा त्याचे फायदे कोणत्या घृताचे कसे, तेलाचे कसे, किंवा वसेचे कसे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. हे बघत असताना त्यातले काही श्लोक झालेत. आज आपण 30व्या श्लोकापासून पुन्हा सुरुवात करत आहोत. शेअर करते पीपीटी, 1 मिनिट हा. ओके. सो ह्याच्यामध्ये आपले जे काही श्लोक झालेले होते त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की त्रेहमच्छो मृदौ कोष्ठे क्रूरे सप्तदिनं पिबेत. म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण स्नेहन करणार आहोत तर किती दिवस स्नेहन करायचं या दृष्टीने हे काही श्लोक होते. त्याच्यामध्ये 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस या पद्धतीनं कोष्ठाच्या नुसार चिकित्सा किंवा हे करत असताना, स्नेहन करत असताना किती दिवस करायचं हे आपण बघितलेलं होतं. मग त्याच्यामध्ये 3 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवस असं क्रूर, मृदू आणि मध्यम कोष्ठ यांच्या दृष्टीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत पुढच्या, त्याच्यामध्ये 30वा श्लोक आहे. सम्यक स्निग्धोत्थवा यावत आता सात्मी भवेत परम, इथपर्यंत झालेलं होतं. त्याच्या पुढचे श्लोक म्हणजे कुठले तर स्नेहन उत्तम झालेलं आहे की नाही झालेलं आहे याचं जे लक्षण किंवा सम्यक स्निग्धाची जी लक्षण आहेत ती आता आपण चालू करतोय. त्याच्यामध्ये वातानुलोमम दीप्तोग्निर वर्च स्निग्धम संहतम स्नेहोद्वेग क्लमस सम्यक स्निग्धे रूक्षे विपर्ययाः अतिस्निग्धे तु पांडुत्वम ग्रहण वक्त्र गुदस्रवाः. आता इथे या ठिकाणी आपण पाहतोय की सम्यक स्निग्धे म्हणजे उत्तम स्नेह झाल्यानंतर किंवा सम्यक स्निग्धाची लक्षणं कोणती तर वातानुलोम्यम. वातानुलोम्यम म्हणजे काय तर वाताचं अनुलोमन होणं हे मुख्य त्याचं लक्षण सांगतात. त्याच्यानंतर वातानुलोम्यम दीप्तोग्नी हे अग्निदीप्ती हे एक महत्वाचं लक्षण त्यामध्ये येतं. आता अग्निदीप्ती म्हणत असताना त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की किती दिवस स्नेह द्यायचा, तर ह्याच्यावरती या गोष्टी अवलंबून राहणार आहेत किंवा ठरणार आहेत की स्नेह वापरत असताना, स्नेह देत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीनं स्नेह देत असताना किती तासांची मात्रा हे आपण बघितलेलं होतं की किती वेळामध्ये तो स्नेह पचतोय त्याच्याप्रमाणे आपण उत्तम, मध्यम आणि हीन मात्रा हे बघितलेले होते. पण उत्तम, मध्यम आणि हीन मात्रा असं म्हणत असताना जी काही आपण मात्रा दिली ना तर ती तेवढ्या पद्धतीने लागू झाले की नाही, स्नेहन झाले की नाही, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला समजतात ते या लक्षणांमुळे. मग आता हे लक्षणं कोणती कोणती आहेत तर याच्यामध्ये वातानुलोम्यम वाताचं अनुलोमन असणं. आता वाताचं अनुलोमन असणं असं म्हणत असताना आणखीन ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर कोणत्याही प्रकारचे जे काय म्हणतो वेग आहेत तर ते योग्य पद्धतीनं वेग जात आहेत की नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहतं. मग तसं असेल तर मग ती गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कोणत्याही स्रोतसांमध्ये अडथळा नसणं, योग्य पद्धतीनं त्या त्या ठिकाणचे धातू किंवा त्या त्या ठिकाणची स्रोतस जी आहेत तर त्याचं वहन होणं हे वाताचं अनुलोमनाचं लक्षण म्हणून सांगतात. यानंतर आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की वातानुलोम्यम असं म्हणत असताना दीप्तोग्निही असं म्हटलंय, अग्निदीप्ती हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता अग्निदीप्ती असं म्हणत असताना आता किती वेळाची पण मात्रा दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6 तास किंवा 12 तास, 18 तास किती वेळाने हे पचन होणं अपेक्षित आहे या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि हे ज्या वेळेला आपण पचन आणि ह्या बाबतीमध्ये बघतोय तर मग तिथे आपल्याला तेवढ्या वेळामध्ये झाल्यानंतरची जी काही भूक लागते ना ती अतिशय चांगल्या पद्धतीची भूक लागते हे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. सो वातानुलोम्यम दीप्तोग्निही. त्याच्या पुढे आहे वर्च स्निग्धम असंहतम. वर्चहा हे जे वर्चहा म्हणजे काय तर पुरीश या अर्थाने वर्चहा असा शब्द येतो.
वरचहा कसं तर स्निग्धम आणि असंहत असं म्हटलेलं आहे. आता स्निग्ध आणि असंहत असं म्हणत असताना याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. जे स्निग्धत्व येणं म्हणजे मोशन्सला म्हणजे मळाला लागून त्या ठिकाणी पेशंट सांगतो की मळाला लागून हे पडत आहे, स्नेह पडत आहे. मग असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हा मळाला लागून जर का स्नेह पडतोय तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी पूर्णपणे स्नेहनाची लक्षणं झालेली आहेत. आणि मग आता या ठिकाणी अजून एक गोष्ट बघायला पाहिजे की वरच्या स्निग्धम असंहतम असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचं जे आहे ना त्याच्यामध्ये स्नेहोद्वेग हा स्नेहाचा उद्वेग येणं ही गोष्ट सांगितलेली आहे. आता स्नेहाचा उद्वेग येणं म्हणजे काय की अगदी नकोसं वाटणं हा भाग आपण बघितलेला होता. स्नेहोद्वेग हा त्याच्यानंतर क्लमहा सम्यक स्निग्धे वृक्षे विपर्य क्लमहा गळून झाल्यासारखं वाटतंय. आता गळून ज्या वेळेला गेल्यासारखं वाटतंय ना तर त्याच्या वेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्नेह नसताना आम्हाला खूप उत्साह वाटतोय असं पेशंट कधीच म्हणत नाही. थकवा येतोय ही गोष्ट पेशंट सांगत असतात. मग अशा वेळेला आपण बघायला पाहिजे की सम्यक स्निग्धाची लक्षणं येत आहेत आणि सम्यक स्निग्धाच्या लक्षणांच्या नुसार आपल्याला आता ह्या गोष्टी बघायच्या आहेत हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सम्यक स्निग्धे आणि वृक्षे विपर्यया हा इथेपर्यंत बघितलेलं होतं. आणखीन ह्याच्या पुढे काय तर अतिस्निग्ध हेतू पांडुत्वम ग्रहण वक्त्र गुदस्रवाहा. अतिस्निग्ध असताना आणखीन काय काय होतं तर ग्रहण वक्त्र आणि गुदस्रवाहा. तर ग्रहण वक्त्र गुदस्रवाहा असं म्हणत असताना त्याच्यामध्ये ग्रहण म्हणजे नाकामधून स्राव येणं, त्याच्यानंतर वक्त्र म्हणजे तोंडामधून स्राव येणं म्हणजे त्याच्यामध्ये मळमळ उलटीसारखी लाळ नसते परंतु एक विशिष्ट पद्धतीचा ओलावा किंवा स्राव त्याच्यामध्ये जाणवत राहतात. ज्या ज्या वेळेला आपण शिरोधारा पण करतो ना इव्हन तर शिरोधाराच्या वेळेला सुद्धा एक विशिष्ट आपल्याला गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात की त्याच्यामध्ये सुद्धा डोळ्यातून आणि नाकातून स्राव झालेले दिसतात आणि मग आपण म्हणतो की स्निग्धाच्या लक्षणांप्रमाणे आलेलं आहे म्हणून. मग अशा वेळेला हे स्राव असताना आणखीन काय करायला हवं तर तिथे आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला हवी आहे. म्हणजे काय तर अतिस्निग्धेतु पांडुत्वम ग्रहण वक्त्र गुदस्रवाहा. अतिस्नेह जर का झाला तर त्या ठिकाणी ग्रहण वक्त्र आणि गुद यांच्या ठिकाणून स्राव होतो. इव्हन मोशनच्या जागेमधून सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीच्या किंवा स्राव त्या ठिकाणी आहेत आणि ते स्राव असल्यामुळे काय आहे आपल्याला महत्वाचा गोष्ट की स्राव असल्यामुळे तिथे ओलसरपणा लागतो ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर अमात्रया अहितोकाले मिथ्या आहार विहारतः. अमात्रया अयोग्य मात्रेमध्ये गेलेलं स्नेहन आणि त्याच्या पुढे आहे अहितः काले योग्य काल नसताना जर का स्नेहन केलं गेलं तर काय होईल तर मिथ्या आहार विहारतः. म्हणजे आता समजा योग्य मात्रा पण घेतलीये योग्य काल पण घेतलाय परंतु मिथ्या आहार आणि विहार या जर का गोष्टी आहेत तर मग त्या ठिकाणी कसं होणार आहे तर ज्या वेळेला मिथ्या आहार विहार आहे आणि ह्या गोष्टी घडतात मग त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की हे जे स्नेहाच्या मिथ्यायोगाची लक्षणं आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. मग स्नेहनाचा मिथ्यायोग जो आहे ना तर तो जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेला स्नेहनाच्या मिथ्यायोगाची लक्षणं कोणती कोणती आहेत तर ते आता ह्याच्या पुढे सांगितलेले आहे. अर्थात आपण ज्या ज्या वेळेला स्नेहनाचा हा या पद्धतीने विचार करतो तर आपल्याला बघायचं आहे की मिथ्या योग होत तर नाहीये ना आणि मिथ्या योग होत नाहीये ना हे पाहण्यासाठी आपल्याला पेशंटला रोजच्या रोज बोलवणं त्या पेशंटला आपण त्या त्या गोष्टी सांगणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि म्हणून अमात्रया अयोग्य मात्रेमध्ये केलं गेलेलं स्नेहन अहितः काले अहित कालामध्ये केलं गेलेलं स्नेहन त्याच्यानंतर मिथ्या आहार आणि विहारामुळे झालेली गोष्ट असं ज्या ज्या वेळेला आहे ना तर त्यावेळेला जो परिणाम स्नेहनाचा येतो तर तो जो परिणाम येतो तर तो विशेष करून आपल्याला मिथ्यायोगाप्रमाणे दिसतो. आणि ह्या मिथ्यायोगाचा परिणाम किंवा मिथ्यायोगामुळे काय काय गोष्टी घडतायत तर स्नेह हा करोती काय करतो तर शोफ अर्श हा तंद्रा स्तंभ विसंज्ञता. शोफ अर्श तंद्रा स्तंभ या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून होतात आणि म्हणूनच शोफ म्हणजे काय तर सूज म्हणजे अंगावरती विशेष करून पायावरती सूज येणं त्याच्यानंतर अर्शासारख्या संप्राप्त्या त्याच्यामध्ये उत्पन्न होतात.
त्याच्यानंतर स्तंभ म्हणजे अंग जखडल्यासारखं वाटतंय किंवा एखादा अवयव विशिष्ट पद्धतीनं जखडलाय असं वाटतं. तर असं का होतं, तर त्यावेळेला ह्या आपण स्नेहनाचा विचार जो आहे ना, तर तो स्नेहन जे आहे ते मिथ्या ह्याच्याप्रमाणे होत आहे हे लक्षात घ्यायला त्याच्यामध्ये पाहिजे. आणि विसंज्ञता असा एक शब्द वापरलेला आहे. तर विसंज्ञता म्हणजे काय, तर संज्ञा नष्ट होणं. आपण ही एक गोष्ट बघितलेली आहे की ज्या ज्या वेळेला आपण स्नेहनाचा विचार करतो, तर स्नेहन जे आहे ना, तर ते विशेष करून आपल्याला असं दिसतं की स्नेहन जे आहे तर त्याचं अजीर्ण जे आहे ना, तर ते जास्त त्रासदायक असतं. आणि अजीर्ण त्याचं त्रासदायक असतं, तर त्या दृष्टीने त्या निमित्ताने आपल्याला अजून एक गोष्ट बघायला पाहिजे की त्याच्यामुळं विसंज्ञता ही सुद्धा गोष्ट घडते. आणि विसंज्ञता असा म्हणत असताना संज्ञा नाश होणं या अर्थाने ते विसंज्ञता हे आपण बघायला पाहिजे. तर संज्ञा नाश होणं म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट अवयवाचा संज्ञा कमी होणं किंवा संपूर्ण शरीराची संज्ञा किंवा पेशंट जो आहे त्याच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंजेस दिसणं किंवा आपल्याला जे आपण CNS वेल ओरिएंटेड म्हणतो ते ओरिएंटेशन कमी झालेलं दिसणं, ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. सो या दृष्टीने आपण मिथ्यायोगाचा विचार करायला पाहिजे. त्यानंतरचा जो श्लोक येतो, मिथ्याहार विहारतः स्नेह करोति शोफाश तंद्रा स्तंभ विसंज्ञताः. त्याच्यानंतर कंडू कुष्ठ जरोत्क्लेश शूलानाह भ्रमादिकान. कंडू उत्पन्न होतं शरीरामध्ये. त्याच्यानंतर कुष्ठ, जर का कुष्ठासाठी आपण स्नेहन करतोय तर त्यावेळेला कुष्ठामध्येच ह्या गोष्टी वाढलेल्या आपल्याला दिसतात, हे सुद्धा दिसतं. त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी महत्वाचा भाग जो येतो ना, तर त्याच्यामध्ये कंडू कुष्ठ ज्वर उत्क्लेश असं म्हटलेलं आहे. ज्वर आणि उत्क्लेश ही दोन लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता ज्वर आणि उत्क्लेश असं म्हणत असताना ज्वर उत्पन्न होतो पेशंटला ऍक्च्युली म्हणजे त्या वेळेला ताप येणं स्नेहन चालू असताना हे दिसतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की दुसरं काहीतरी कारण झालं असेल आणि मग स्नेह जो आहे तर स्नेहन चालू आहे आणि ताप आलेला आहे. मग अशा वेळेला आपण पाचन औषधं देणं वगैरे या गोष्टी करतोच, नो डाऊट. परंतु ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आपण असा बघायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला स्नेहन करत असताना ताप येतो ना, तर पेशंटला आपण रोजचा आहार विहार खाल्लं काय आहे, काय नाही घेतलेल्या आहेत गोष्टी किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की स्नेहन चालू आहे तर स्नेहनछेदनासाठी वेळ जातो, तर मग घरी जाता यायला उशीर होतो. मग इथेच काहीतरी खाऊन जाऊ म्हणून पेशंट बाहेरच्या गोष्टी खात असतात किंवा नंतर खायला मिळणार नाही म्हणून लंच टाइम झाला म्हणून लंच टाइम करून घेणं, म्हणजे भुकेच्या शिवाय खाणं असं जर का घडत असेल ना, तर मात्र त्यामध्ये ज्वर आलेला दिसतो आणि ते अजीर्णाचं द्योतक आहे आणि म्हणूनच ते अजीर्ण होऊ नये किंवा तिथल्या तिथे त्याचं पाचन करणं ही गोष्ट महत्वाची राहते. सो याच्यानंतर उत्क्लेश असा शब्द आलेला आहे. कंडू कुष्ठ ज्वर उत्क्लेश. उत्क्लेश म्हणजे मळमळ उलटी या गोष्टी व्हायला लागतात. आणखीन काय होतं, तर शूल आनाह आणि भ्रमादिकान. शूल याचा अर्थ काय आहे, तर दुखणं किंवा पेन्स. शूलम नास्ती विना वातात असं म्हटलेलं आहे. तर वाताशिवाय शूल नाही, अगदी बरोबर आहे. परंतु वाताशिवाय जरी शूल नसला ना तरी सुद्धा ह्या स्नेहनामुळे काय होतं, तर स्रोतसांमध्ये अवरोध येतोय आणि त्या अवरोधामुळे जो आहे ना, तर हा शूल उत्पन्न होतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच स्रोतसांच्या मध्ये अवरोध उत्पन्न होणं हे सुद्धा लक्षण याच्यामध्ये आपल्याला दिसतात. सो कंडू कुष्ठ ज्वरोत्क्लेश शूल आनाह. आनाह म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं ही त्याच्यामध्ये गोष्ट दिसते. अनाह असं म्हणत असताना पोट फुगणं किंवा पोट डब्ब होणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर भ्रम. भ्रम म्हणजे काय, तर चक्कर येणं. आणि चक्कर येणं असं ज्या ज्या वेळेला होतं ना, तर त्या वेळेला आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की चक्कर येत असताना वाताची आणि पित्ताची ह्या दोन्ही पद्धतीनं चक्कर येत असते. सो आता इथे ज्या वेळेला आपण विचार करतोय की चक्कर येते, तर मग पित्तामुळे आहे का वातामुळे आहे, तर ही जी भ्रम किंवा हा जो भ्रम आहे ना, तर त्याच्यामध्ये एक तर वाताशी संबंधित इथे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर कसं आहे ना, की वाताच्या संदर्भामधल्या विकृती आहेत आणि म्हणून चक्कर येते. तर असं जर का आहे ना, तर तिथे आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वाताची गती ही अनुलोमीन नाहीये, विलोम होते आणि म्हणून तिथे भ्रम आणि भ्रम आदिकान असं म्हटलंय पुढे. आदिकान असं म्हणत असताना एक महत्वाचा भाग तिथे आहे की अजून अशी बरीच लक्षणं दिसतात, फक्त एवढंच दिसतं असं नाहीये. इतरही लक्षणांचा त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. त्यानंतर
अतिस्निग्धे तु पाण्डुत्वं घ्राणवक्त्र गुदस्रवाः अमात्रया हितोकाले मिथ्याहार विहारतः स्नेहः करोति शोफार्श संध्रास्तंभ विसज्ञताः कंडुकुष्ठज्वरोत्क्लेश शूलानाह भ्रमादिकान्. आता असं जर का झालं तर मग काय करायचं, तर त्याची चिकित्सा आता सांगतात पुढे. क्षुतृष्णोल्लेखन स्वेद रुक्ष पानान्न भेषजम, त्याच्यानंतर तक्रारिष्ट खलोद्दाल यवश्यामाक कोद्रवम पिप्पली त्रिफलाक्षौद्र पथ्या गोमूत्र गुग्गुलोः यथा स्वं प्रतिरोगंच स्नेह व्यापदी साधनम. आता अहित अमात्रया किंवा अयोग्य काल अशा वेळेला ज्या वेळेला हे संपूर्ण झालेले आहेत गोष्टी किंवा त्याच्यामुळे स्नेहाच्या मिथ्यायोगाची लक्षणं दिसतात, तर तिथे चिकित्सा देणं ही खूप महत्वाचा भाग आहे. आणि असा जर मिथ्यायोग झाला तर काय करावं, तर क्षुत तृष्णा उल्लेख स्वेद, क्षुधेचा अवरोध करणं म्हणजे भूक लागलेली असली ना तरी खायला न देणं, म्हणजे ती जी भूक आहे ती स्नेहाचं पाचन करेल. तृष्णेचा अवरोध करणं, त्याच्यानंतर उल्लेखन म्हणजे लेखन करणारी औषधं त्याच्यामध्ये विशेष करून वापरायला पाहिजेत. स्वेद आणणारी औषधं वापरायला पाहिजेत की जेणेकरून स्नेहाचं पचन होऊन जाईल. आणि वृक्ष अन्न पान भेषज ही गोष्ट पण बघितलेली होती. सो वृक्ष जर का दिलं तर तो स्नेह आहे तो त्याच्या ठिकाणी त्याचा मिथ्यायोग कमी व्हायला मदत होत असेल. त्यानंतर तक्रारिष्टाची गोष्ट अशी आहे की तक्रम लघु कषायामलम दीपनम कफवातचित असं म्हटलेलं. तर वृक्ष आहे ताक, कारण त्याचा स्नेहांश निघून गेलेला आहे म्हणून तक्रारिष्टाचा उपयोग त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर उद्दालक, यव, शामाक आणि कोद्रव ही सगळी जी आहेत ना ती क्षुद्र धान्य आहेत, तर ती या ठिकाणी वापरावीत. त्यानंतर पिप्पली त्रिफलाक्षौद्र पथ्या गोमूत्र गुग्गुलोः म्हणजे आहार्य सांगितलं आणि त्याच्यानंतर आता औषध काय द्यायची, तर पिप्पली त्रिफलाक्षौद्र पथ्या गोमूत्र गुग्गुलोः. आता पिंपळी उत्तम पाचन आहे. त्याच्यानंतर पिंपळी जे आहे ना ते तीक्ष्ण पण आहे, स्नेहाचं अजीर्ण जे आहे ते बरं करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर ही त्रिफला ती सुद्धा अनुलोमन आहे आणि त्याच्यामुळे रसायनाचं पण ते काम करते आणि रसायन आणि अनुलोमन या दोन्ही गोष्टी असल्यामुळे धातूंना टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर मधाचा उपयोग त्यासाठी सांगितलेला आहे. पथ्या म्हणजे आपण हिरडा, तर हिरड्याचा सुद्धा उपयोग म्हणजे एकेरी हिरडा किंवा त्रिफला या दृष्टीने ते वापरायचं. गोमूत्र वापरावं असं म्हटलेलं आहे. गोमूत्र जे आहे ना ते सुद्धा तीक्ष्ण आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या ना तर तीक्ष्ण गुणाच्या आहेत. आणि गुग्गुळ सुद्धा त्या ठिकाणी वापरावा म्हणजे लेखन होईल, कारण लेखन आपल्याला करणं हे त्यांनी चिकित्सा सूत्र दिलंय. आणि यथास्वम प्रतिरोगंच स्नेह व्यापदी साधनम, ज्या पद्धतीनं व्यापत झाला असेल त्या रोगानुसार चिकित्सा करावी. यथास्वम प्रतिरोगंच त्या रोगानुसार त्या म्हणजे आता भ्रम आहे तर भ्रमाची चिकित्सा करावी, कुष्ठ आलंय कुष्ठाची चिकित्सा करावी, ज्वर आहे ज्वराची चिकित्सा करावी. सो त्या रोगानुसार ती चिकित्सा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर विरुक्षणे लंघनवत कृतातिकृत लक्षणम असं म्हटलंय. विरुक्षणे म्हणजे उत्तम पद्धतीनं या ठिकाणी जर रुक्षण झालं किंवा त्यानंतर काय करायचं, तर तिथे सम्यक रुक्षण झाल्यानंतर चिकित्सा जी आहे ती आपली फलद्रूप होणार आहे आणि स्नेहजीर्ण किंवा स्नेह व्यापदे ते बरं होणार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा अतिकृत लक्षणम, अतिकृत जर का म्हटलेलं तर लंघनाच्या प्रमाणे त्याची चिकित्सा बघायला पाहिजे. म्हणजे अतिलक्षणम अति प्रमाणामध्ये पण रुक्षण केलं की स्नेहाचं व्यापद दिसते म्हणून, तर मग तिथे सुद्धा लंघनाच्या प्रमाणे जी चिकित्सा सांगितलेली आहे त्याचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये एक मिनिट हा विरुक्षणे लंघनवत कृतातिकृत लक्षणम स्निग्ध द्रवोष्ण धन्वोत्थ रसभुक् स्वेदमाचरेत् स्निग्धस्त्र्यहं स्थितः कुर्यात् विरेकं वमनं पुनः एकाहं दिनमन्यच्च कफमुत्क्लेश्य तत्करैः. आता इथपर्यंत जे आहे ना तर ते स्नेह व्यापत झाल्यानंतर काय करायचं हे सांगितलं आणि आता स्नेह व्यापदाची चिकित्सा सांगितली. मग तो टॉपिक आहे तो इथे संपला. मग त्याच्यानंतर स्निग्ध हा म्हणजे उत्तम पद्धतीनं स्नेहन झालेलं असताना असं, म्हणजे जे आपण स्नेहनाच्या मध्ये पूर्वी सांगितलेलं ना की सम्यक स्निग्धाची लक्षणं, तशी स्निग्धाची लक्षणं आल्यानंतर काय करावं, स्निग्धः त्र्यहं स्थितः कुर्यात्, स्निग्ध झाल्यानंतर काय करावं, तर विरेकम वमनम पुनः, तिथे स्निग्ध झाल्यानंतर विरेचन द्यायचं आणि वमन द्यायचं. वमन देत असताना वमन दिल्यानंतर
त्र्यहम स्थितः कुर्यात विरेकम असं म्हटलंय. म्हणजे 3 दिवस पुन्हा थांबायचं आणि विरेचन द्यायचं. म्हणजे वमन आणि विरेचन देत असताना त्यामध्ये 3 दिवसाची मिनिमम गॅप आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर एकाहम दिनमन्यच्च कफमुत्क्लेश तत्करेही. एक अहम एकाच दिवसामध्ये जर का द्यायचं झालेलं असेल तर स्नेहस्वेदन झालं आणि कफाचा उत्क्लेश झाला की त्याच्यानंतर त्याच वेळेला इतर जे कफकर पदार्थ आहेत ते देऊन त्याप्रमाणे कफाला तिसऱ्या दिवशी जे आहे तर त्याचं वमन द्यावं. सो स्नेहन झाल्यानंतर वमन आणि विरेचन कशा पद्धतीनं द्यायचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर मांसला मेदुरा भूरी श्लेष्माणो विषमाग्नयः स्नेहोचिताश्च ये स्नेहान तान पूर्वं वृक्षयेत ततः सस्नेहम शोधये देवम स्नेह व्यापन्न जायते. म्हणजे स्नेह व्यापत न जायते म्हणजे स्नेह व्यापत होऊच नये ह्याच्यासाठी काय करावं हे सांगितलेलं आहे. आता स्नेह व्यापत होऊ नये म्हणून काय करावं तर मांसला मेदुरा भूरी श्लेष्माणः विषमाग्नयः. म्हणजे जे लोक मांसल आहेत, भूरी मेदुर आहेत म्हणजे खूप जास्ती जाड आहेत किंवा भूरी श्लेष्माण आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये कफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आणि विषमाग्नी आहे असे जे पेशंट्स आहेत किंवा असे जे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे तर काय करायला हवंय तर स्नेह उचिताश्च ये स्नेहान. आणि ज्यांना स्नेह आपल्याला द्यायचा आहे किंवा ज्यांना स्नेहोचित म्हणजे जे नेहमी उचित जे नेहमीचे स्नेह घेणार आहेत म्हणजे त्यांना पटकन सात्म्य होण्याची शक्यता आहे अशा लोकांना काय करायचंय तान पूर्वम वृक्षयेत. अशा लोकांना पहिल्यांदाच वृक्षण द्यायचंय आणि वृक्षण देऊन आणि मग त्याच्यानंतर चालू करायचं आपलं स्नेहन. ततः ह्याच्यानंतर स्नेहन द्यायचा आणि मग सस्नेहम शोधये देवम स्नेह व्यापन्न जायते. आणि मग स्नेहन करून स्वेदन देऊन मग जर का शोधन दिलं तर मग स्नेह व्यापद होत नाही. म्हणजे काही वेळेला कसं आहे ना की स्नेहन आपल्याला करायचं आहे परंतु काही पेशंट जे आहेत तर ते खूप स्थूल आहेत किंवा मांसल आहेत किंवा भुरी मेदुर आहेत वजन त्यांचं खूप जास्ती आहे विशेष करून मेदाचं वजन जास्ती आहे किंवा ज्यांच्यामध्ये विषमाग्नी आहे की त्यांचा अंदाजच येत नाही आपल्याला स्नेहन देत असताना की ह्यांच्या स्नेहाचं पचन केव्हा होणार आहे. आणखीन एक भाग म्हणजे जे भूरी श्लेष्माण आहेत की ज्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कफ आहे अशा सगळ्या लोकांना पहिल्यांदा वृक्षण द्यायचं आणि वृक्षण देऊन त्याच्यानंतर मग त्यांना स्नेहन द्यायचा. असं जर केलं तर मग सस्नेहम शोधये देवम असं करून मग जर का त्यांना स्नेहन दिलं गेलं तर मग स्नेह व्यापद होत नाही. आता हे सगळं करत असताना ह्याच्या पुढे आणखीन एक श्लोक येतो त्याच्यामध्ये एक वेगळाच कॉन्सेप्ट किंवा वेगळीच गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये अलम मलानी रयितुम स्नेहाश्च सात्म्यतं गतः. अलम मलान ईरयितुम. ईरयितुम म्हणजे बाहेर टाकणं. मलान ईरयितुम अलम स्नेहश्च असात्म्यतां गतः. स्नेहाश्च सात्म्यतां गतः. स्नेह जोपर्यंत सात्म्यतेला गेलेला नाहीये म्हणजे स्नेह सात्म्य झालंय असं जोपर्यंत झालेलं नाही ना त्याच वेळेला तोपर्यंतच ते मल आहेत ते बाहेर पडू शकतात किंवा त्या मुलांना आपण बाहेर काढू शकतो. आणि म्हणून स्नेहन देत असताना सात्म्य होऊ नये ह्याच्यासाठी आपण वर्धमान मात्रेमध्ये स्नेहन देत असतो. अगदी सुरुवातीला जेव्हा आपण म्हणलो की 50, 70, 90, 110 असं करत स्नेह वाढवत जातं कारण 50 जर घेतला आणि दुसऱ्या दिवशी पण 50 स्नेह दिला तर तो सात्म्य होण्याची शक्यता असते. आणि सात्म्य झालेला जो स्नेह आहे तर तो दोषांना किंवा मलांना बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट की ह्या जर का दोषांना बाहेर काढायचं असेल ह्या जर का मलांना बाहेर काढायचं मल म्हणत असताना इथे पुरुष मूत्र हे मल नाही वातपित्त कफ हे मल ह्या दृष्टीनेच हा विचार आलेला आहे म्हणजे दोष या दृष्टीने यांना जर का बाहेर काढायचं असेल ना तर स्नेह सात्म्य झालेला नाहीये तोपर्यंतच ते करू शकतात. म्हणून अलम मलान ईरयितुम स्नेहाश्च सात्म्यतां गतः. हे जोपर्यंत पूर्णपणे सात्म्य झालेले नाहीये स्नेह तोपर्यंतच ते मलांना बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. तर ह्याच्यानंतरचं जे आहे ते बालवृद्धादिश स्नेह परिहारा सहिष्णुषु योगान इमान अनुद्वेगान सद्य स्नेहान प्रयोजयत. आता इथे प्रॅक्टिकल गोष्टी सांगतात बरं का
बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला स्नेहन चालू करायचं असतं, पण पेशंट तूपच घेत नाही असं सांगितलेलं असतं. आता तूपच घेत नाही म्हटल्यानंतर आपण देणार कसं, किंवा अगदी लहान आहे पेशंट, मग आपण देणार कसं, हे सुद्धा महत्वाचे भाग किंवा हे प्रॅक्टिकल प्रश्न राहतात. मग अशा वेळेला काय करायचं, तर बाल वृद्धादेश स्नेह, त्याच्यानंतर परिहारा सहिष्णुसो, बाल वृद्धादेशु, म्हणजे बाल आहेत किंवा खूप वृद्ध आहेत की ऐकत नाहीयेत अशा वेळेला, किंवा ते घेऊ शकत नाहीत, असं ज्या वेळेला स्नेहन आपल्याला द्यायचंय ना, तर त्यामध्ये परिहार असहिष्णुषु, परिहार म्हणजे आपण स्नेहनासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या, डूज अँड डोंट्स, हे फॉलो करू शकत नाहीत अशा लोकांसाठी काय करावं, योगान इमान अनुद्वेगान, अनुद्वेग कर असे हे योग द्यावेत. आणि कसे, तर सद्य स्नेहान प्रयोजित, मग सद्य स्नेह त्या ठिकाणी वापरावेत. मग सद्य स्नेह म्हणजे काय, तर त्वरित इमिजिएटली स्नेहन करतात तर त्यांना सद्य स्नेह असं म्हटलं जातं. जसं सद्योवमन आपण म्हणतो की आता लगेच, म्हणजे फार काही त्याला परिहार न करता लगेचच्या लगेच, की ज्याच्याने उसाचा रस किंवा दूध या गोष्टी घेऊन वमन करणं, ह्याला आपण काय म्हणतो, तर विशेष करून सद्य वमन म्हणतो. त्याच पद्धतीनं सद्य स्नेह जे आहेत ना, तर ते या पद्धतीनं वापरायचे आहेत. मग आता हे सद्य स्नेह कोणते हे आपण बघूया. मग त्याच्यामध्ये प्राज्य मांस रसास्तेषु पेयावा स्नेह भर्जिता, तिलचूर्णश्च सस्नेह फाणित कृशरा तथा स्नेहस्तंडुल पंचमैः सप्तैते स्नेहना सद्य स्नेहाश्च लवणोल्बणाः. आता आपल्याला ज्या ज्या वेळेला ह्याचा विचार करायचा आहे की आपल्याला सद्य स्नेह द्यायचा आहे, लगेचच आपल्याला स्नेहन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, असं ज्या वेळेला आपण बघणार ना, मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर मग ते इथे दिलेलं आहे. मग काय, तर मग त्याच्यामध्ये प्राज्य मांस रसास्तेषु पेयावा स्नेह भर्जिता, प्राज्य मांस, आज्य मांस रस, आज्य म्हणजे आपण पुष्कळ हे घातलेलं, जे तूप घातलेलं जे मांसरस आहे तो त्याच्यामध्ये द्यायचा, किंवा पेयावा स्नेह भर्जिता, किंवा अशी पेया द्यायची स्नेह भर्जित, अशी भरपूर स्नेह घातलेली पेया तिथे वापरायची, किंवा तिलचूर्णस्य सस्नेहा, तिळाच्या चूर्णाबरोबर ते स्नेह द्यायचा, किंवा फाणिता कृशरा तथा, फाणित म्हणजे काय, काकवी, तर काकवी बरोबर स्नेह मिसळून द्यायचा, म्हणजे तो पिता तरी येतो. कृशरा म्हणजे खिचडी, खिचडीमध्ये भरपूर जास्त तूप घालून द्यायचा, म्हणजे तुपामध्ये ते खिचडी पोहली पाहिजे एवढ्या पद्धतीने हे तूप घालून द्यायचा. त्याच्यानंतर क्षीरपेया, वेगवेगळ्या ज्या पेया आहेत ना, त्याच्या क्षीरपेया बनवून त्याच्यामध्ये काय करायचंय, घृताढ्योष्णा, भरपूर प्रमाणामध्ये घृत घालून, म्हणजे जवळजवळ समजा आपल्याला 50 ml द्यायची आहे पेया, तर 50 ml तूप क्षीरपेया आणि त्याच्यामध्ये 30-40 ml घृत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घृत घालून घ्यायचे. किंवा दध्नो वा सगुडस्तर, दह्याबरोबर सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आपण दध्नो वा सगुडस्तर, दध्नो वा असं म्हणत असताना त्याच्यामध्ये दही असं म्हणायचे, म्हणजे दह्याची निवळ आहे ना, तर ती वापरायची आहे. आणि गुड, दध्नो सर, म्हणजे दह्याची निवळ आणि गुड, ह्या गोष्टी आपण त्यामध्ये वापरायच्या. आता हे करत असताना म्हणजे काय काय, मांसरस वापरायचा आहे, पेया वापरायची आहे, त्याच्यानंतर तिलचूर्ण, फाणित, कृशरा, क्षीर पेया, किंवा दध्नसर म्हणजे काय बरं, दह्याची निवळ, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वापरणार ना, तर त्या किती प्रमाणात वापरायच्या, तर पेयाच्या पंच प्रसृता स्नेहैहि तंडुल पंचमैहि. आता ही किती वापरायची, तर पंच प्रसृत, 5 प्रसृत म्हणजे किती येते, तर 8 तोळे म्हणजे 80 ग्रॅम साधारणपणे ते तांदूळ घालून केलेली जी पेय आहे तर ती द्यायची. किंवा आणखीन काय द्यायचं, स्नेहैहि तंडुल पंचमैहि, त्याच्यामध्ये 5 पट पाणी घालून अशा पद्धतीने ज्या केलेल्या पेय आहेत तर त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. आणि सप्त येते स्नेहना, हे जे पूर्ण 7 योग पूर्ण सांगितलेले ते सद्य स्नेहना, हे 7 योग आहेत ना, तर ते सद्य स्नेहन आहेत. आणि अजून एक आहे, तर त्याच्यामध्ये लवणयुक्त सुद्धा स्नेह जी आहे, स्नेहाश्च लवण उल्बणा, लवण उल्बण, उल्बण म्हणजे जास्त प्रमाणात असणारे, म्हणजे ज्या ज्या वेळेला स्नेह लवण घालून दिले जातात, तर अशा वेळेला लवण घालून दिलेले जे स्नेह आहेत ना, ते सुद्धा सद्य स्नेह म्हणून काम करतात. म्हणून बऱ्याच वेळेला यष्टी आणि सेंधव घृत हे स्नेहनासाठी वापरलं जातं.
का तर यष्टी तर ठीक आहे की आपण म्हणू की यष्टी सिद्धकृत वापरलं स्नेहनासाठी, वमनाच्या पेशंटसाठी किंवा तमक श्वासाच्या पेशंटसाठी विशेष करून. मग हे असं का वापरलं जातं, तर घृताढ्य ज्या वेळेला हे करून दिलं जातं तर त्याच पद्धतीनं आपण अजून एक गोष्ट बघतो की हे जे स्नेह आहेत तर हे स्नेह वापरत असताना घृताढ्य केले जातात, तसंच ते लवण प्रचुर असे सुद्धा केले जातात. मग आता लवण प्रचुर असं ज्या वेळेला आपण म्हणणार ना, तर तसं केल्यानंतर काय होतं, तर त्याची जी स्नेहन करण्याची ताकद आहे ना ती लवणामुळे आणखीन वाढते, कारण अभिसंधित्व त्याला येतं म्हणून. आणि म्हणून श्वासाच्या पेशंटमध्ये विशेष करून यष्टी प्लस सेंधव असं सिद्धघृतांनी स्नेहन करणं, किंवा जे ह्याचे कुष्ठाचे पेशंट असतात त्याच्यामध्ये महातिक्तक घृतामध्ये सेंधव घालून देणं, ह्या पद्धतीनं स्नेहन दिलं जातं. सो असे वेगवेगळे जे स्नेहनाचे प्रकार जे सांगितलेले आहेत ना, तर ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत असं दिसतात. म्हणजे सद्य स्नेहाच्या या 7 पेया सांगितल्या थोडक्यात सांगायच्या म्हणजे. ओके, ह्याच्यानंतरचा जो श्लोक येतो तो तद्य भिषंद वृक्षंच सूक्ष्म मूष्णम व्यवायीच गुडानुपामिष क्षीर तिलमाश सुरादधी कुष्ठशोफ प्रमेहेषु स्नेहार्थं न प्रकल्पयेत. आता तद्य तद ही अभिषंद वृक्षंच सूक्ष्म उष्णम व्यवायीच. आता हे काय आहे, तदही म्हणजे काय, तर हे वरचे जे स्नेह सांगितले म्हणजे त्याच्यापैकी जो लवणयुक्त किंवा लवण उल्बण असा जो स्नेह आहे तो तदही अभिषंदी अरुक्षम, तो अभिषंदी आहे, त्याच्यानंतर स्निग्ध आहे आणि म्हणून अरुक्ष आहे, सूक्ष्म आहे, उष्ण आहे आणि व्यवायी आहे. आणि अभिषंदी असल्यामुळं तो स्नेह जो आहे ना तो पटकन पसरतो स्रोतसांमध्ये आणि म्हणून शक्यतो लवण उल्बण स्नेह असे वापरावेत. आता याच्यामध्ये कोणाकोणाला कोणतं स्नेहन द्यावं किंवा काही कोणत्या स्नेहन देऊ नये याबद्दल सांगतात. गुडानुपामिष क्षीर तिलमाश सुरादधी कुष्ठ शोफ प्रमेहेषु स्नेहार्थम न प्रकल्पयेत. आता देऊ नयेत, मुख्य धातू कुठला, प्रकल्पयेत. मग त्याच्या पुढे काय, न प्रकल्पयेत, हे देऊ नये. काय देऊ नये, तर कुष्ठ शोफ प्रमेहेषु, कुष्ठ असताना, शोफ असताना, प्रमेह असताना या गोष्टी वापरू नयेत. कोणत्या गोष्टी वापरू नयेत, तर कुष्ठ शोफ प्रमेहेषु स्नेहार्थम, स्नेहासाठी या गोष्टी वापरू नयेत. कोणत्या गोष्टी, तर गुड, अनुप, आमिष, क्षीर, तिल, माश, सुरादधी. आता ज्या वेळेला कुष्ठ आहे, शोफ आहेत आणि प्रमेह आहे. आता प्रमेहाचा आणि कुष्ठाचा जर का आपण दूष्य संग्रह बघितला तर तो मोठा आहे आणि खूप सारा दूष्य संग्रह आहे, साधारण सिमिलर आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला काय नाही वापरायचं हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की प्रमेहामध्ये आपण स्नेहन देतोय किंवा कुष्ठामध्ये आपण स्नेहन देतोय, मग त्यामध्ये काय नाही वापरायचं, तर गुळाचे स्नेह त्याच्या ठिकाणी नाही वापरायचं. त्याच्यानंतर अनुप आमिष, अनुप आमिष मांसरस, म्हणजे अनुप म्हणजे काय, तर पाण्यामध्ये असणारं जे मांस आहे, म्हणजे पाण्यात जे काही मांस खाल्लं जातं तर त्याचे मांसरस करून नाही वापरायचे, मग त्याच्याऐवजी जांगल मांसरस आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर क्षीर, क्षीर म्हणजे काय, तर दुधाचे पदार्थ किंवा दुधामध्ये सिद्ध स्नेह किंवा क्षीरपेया या गोष्टी त्याच्यामध्ये वापरू नयेत. त्याच्यानंतर तिळ विशेष करून स्नेहनासाठी कुष्ठामध्ये आणि प्रमेहामध्ये वापरू नयेत. त्याच्यानंतर माश, उडीद जे आहेत ना तर ते सुद्धा शरीरामध्ये गुरुत्व आणणारे आहेत आणि म्हणून ते सुद्धा अशा ठिकाणी कुष्ठ आणि प्रमेहामध्ये नाही वापरायचे. त्याच्यानंतर सुरा नाही वापरायचे आणि दधी वस्तू किंवा दही नाही वापरायचे. तर हे न घालता मग ते स्नेह वापरावेत, वरचे जे काही सगळे सांगितलेत ना सद्य स्नेह सुद्धा त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे विशेष करून स्नेहन देताना कोणामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं राहतं, तर कुष्ठ, शोफ आणि प्रमेह या 3 व्याधींमध्ये. आता शोफ असं म्हणत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला ना सूज या अर्थाने आपण बघतो, बरोबर हे ते म्हणते काही चुकीचं नाहीये. सूज असं म्हणत असताना पायापासून उत्पन्न झाली आणि चेहऱ्यापासून उत्पन्न झाली ह्या 2 गोष्टी बघतो आपण. मग सूज असताना आत्ताच्या सध्या कालामध्ये जे पण पेशंट्स बघतो तर त्याच्यामध्ये विशेष करून हृदरोगाचे एक पेशंट दिसतात की ज्याच्यामध्ये शोथ हे लक्षण जास्त प्रमाणामध्ये दिसतं, आणि दुसरे जे पेशंट्स असतात ते रिनल फेल्युअरचे असतात. आणि रिनल फेल्युअरच्या पेशंट्स मध्ये आपण बघतो की वमन दिल्यानंतर खूप चांगले रिझल्ट येतात. आणि मग अशा वेळेला जर का आपल्याला स्नेहन द्यायचं आहे, म्हणजे हा शोफाचा पेशंट आहे आणि जर का आपल्याला वमन द्यायचं आहे
मग अशा वेळेला आपण गुडानुपामिष क्षीर तिलमाश सुरादधी या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि पेशंटला तसं स्पेसिफिक लिहून द्यायला पाहिजे की ह्या गोष्टी स्नेहन चालू असताना घेऊ नका. कारण काय तर हे शोफ वगैरे वाढवण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात म्हणून. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये त्रिफला पिप्पली पथ्या गुग्गुलवादी विपाचितान स्नेहान यथास्वमेतेषां योजयेत अविकारिणः. मग आता अशा वेळेला म्हणजे आता क्रिटिकल पेशंट्स आपण म्हणू यांना की ज्याच्यामध्ये कुष्ठ शोफ आणि प्रमेह आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्नेहन करतोय. मग अशा वेळेला ह्या क्रिटिकल पेशंट्स मध्ये स्नेहन करत असताना आपल्याला काय गोष्टी वापरायच्या आहेत तर त्याच्यामध्ये त्रिफला पिप्पली पथ्या गुग्गुलवादी विपाचितान स्नेहान म्हणजे काय तर असे स्नेह वापरा की ज्याच्यामध्ये त्रिफला सिद्ध स्नेह आहेत, पिप्पली सिद्ध स्नेह आहेत, पथ्या सिद्ध स्नेह आहेत किंवा त्याच्यामध्ये गुग्गुलू सिद्ध स्नेह आहेत. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला बघतो की गुग्गुल तिक्तक घृत हे कुष्ठासाठी बऱ्याच वेळेला वापरलं जातं किंवा त्याच्यामध्ये पंचतिक्त घृत गुग्गुल की ज्याच्यामध्ये गुग्गुल न बनवता गुग्गुल तिक्तक जसं बनवलं जातं तसं पंचतिक्त घृत गुग्गुल त्याचं घृत तयार करणं हे स्नेहनासाठी विशेष करून कुष्ठाच्या पेशंट्स मध्ये वापरलं जातं किंवा कुष्ठामुळे असणारं जे अर्थरायटिस आहे तर अशा पेशंट्स मध्ये वापरलं जातं, वातरक्ताच्या पेशंट्स मध्ये वापरलं जातं. सो आपल्याला कुष्ठ शोफ आणि प्रमेह या तिघांना किंवा क्रिटिकल हे पेशंट्स आहेत की त्यांना आपल्याला स्नेहन करायचंय. मग अशा वेळेला कुठलं स्नेहन करायचं तर त्रिफला पिप्पली पथ्या गुग्गुलवादी विपाचितान हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्रिफला रसायन आहे, त्रिफला वृक्ष आहे, त्रिफला जे आहे ते शरीरामधले दोष बाहेर काढून टाकणार, त्रिफला आहे ते अनुलोमन आहे आणि म्हणून शरीरामध्ये हे दोष वाढू न देणं किंवा भूरी श्लेष्माण किंवा भूरी मेधुर ह्या गोष्टी वाढू न देणं ह्याच्यासाठी त्रिफला महत्वाचा. आपण जर बघितलं तर लेखनीय गणामध्ये सुद्धा रजनी, दारू, हळद याच्याबरोबर त्रिफळा पण येतो. सो त्या दृष्टीने पण लेखन करणारा असा म्हणून हा त्रिफला आहे आणि त्याच्याबरोबर पिप्पली, पथ्या, हिरडा आणि गुग्गुलवादी विपाचितान. गुग्गुल सुद्धा लेखन करून मेद कमी करणारं असं रसायन आहे. याच्यामध्ये जर बघितलं ना तर कुष्ठ आणि प्रमेह हे जे दोन्ही व्याधी आहेत, इवन शोथ सुद्धा आपण जर घेतला त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ना विशेष करून धातूंमध्ये पाक होणं हा भाग जास्ती दिसतो आणि म्हणून धातूंचा पाक न होऊ देता धातूंना रसायन असणारी अशी ही घृत वापरायची आहेत. म्हणून आपण बघतो इथे की पिप्पली रसायन आहे बरोबर, 64 पिंपळी वगैरे आपण रसायन म्हणून देतो. त्याप्रमाणे हरितकी रसायन आहे, त्याप्रमाणे त्रिफला रसायन आहे, त्याचप्रमाणे गुग्गुल पण रसायन आहे. म्हणजे ह्या सगळ्या रसायन द्रव्यांची सिद्धकृत जी आहेत ती प्रमेह, कुष्ठ आणि शोथ या तिन्ही व्याधींमध्ये स्नेहनासाठी वापरायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. सो त्रिफला पिप्पली पथ्या गुग्गुलवादी विपाचितान स्नेहान यथास्वमेतेषां योजयेत अविकारिणः असा शब्द वापरलाय. अविकारिणः म्हणजे काय, विकार उत्पन्न त्याच्यामुळे होत नाहीत. योजयेत अविकारिणः, अविकारिणः म्हणजे हे विकार उत्पन्न करत नाहीत म्हणून त्याची योजना करावी. ओके. सो स्नेहन करत असताना नेहमी प्रमेहाचे पेशंट, शोथाचे पेशंट आणि कुष्ठाचे पेशंट ह्या तिघांवरती विशेष लक्ष देऊन स्नेहन करावं लागतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर क्षीणानां त्वामयैरग्नि देह संदक्षण क्षमान, क्षीणानां त्वाम आमयैः अग्निः देह संदक्षण क्षमान. आता व्याधीने क्षीण झालेल्या, क्षीणानां म्हणजे काय तर व्याधीने जे जे क्षीण झालेले आहेत त्यांचा स्नेह द्यायचा झाला तर तो स्नेह कसा असला पाहिजे, देह अग्नि संदक्षण क्षमान आणि देह संदक्षण क्षमान. आता क्षीण झालेत वेगवेगळ्या व्याधीने, उदाहरणार्थ राजक्ष्मा आहे की राजक्ष्म्यामध्ये कसं आहे की पेशंट जो आहे ना तर त्याच्यामध्ये धातुपाक मोठा असतो, धातू क्षीण झालेला असतात, इवन बलम तसे ही विटबलम हे आपण बघितलेलं आहे. मग अशा वेळेला जर का स्नेहन द्यायचं झालं ना तर तो स्नेह कसा असला पाहिजे की तो देह संदुक्षण करणारा, म्हणजे देह जो आहे ना त्याला आणखीन क्षीण करेल असा नसला पाहिजे. आणखीन एक गोष्ट म्हणजे स्नेह जो आहे ना तर तो अग्नि संदुक्षण क्षमान असा असला पाहिजे. म्हणजे त्यांनी अग्नी सुद्धा वाढायला हवा आणि त्याच्याने ज्याला आपण हे म्हणतो शरीर आहे तर ते सुद्धा संदुक्षण म्हणजे त्याची दुगदुगी चांगली ठेवणं ह्या दृष्टीने असा स्नेह वापरायला पाहिजे. मग असे स्नेह कोणते, मग त्याच्यामध्ये महापैशाचिक घृत आहे की ज्या घृतामुळं अग्नी पण वाढतो, बालानामच्या अंगवर्धनम असं म्हटलेलं आहे. सो शरीर वाढवण्यासाठी सुद्धा ते कारणीभूत आहे. त्याच्यानंतर षटपल घृत आहे किंवा चंदनबला लाक्षादितेर आहे
ही स्नेहना कशी आहेत तर क्षीणानाम त्वाम आमयैहि अग्नी देह संदुक्षण क्षणाम. क्षीण जे देह झालेले आहेत तर त्यांचा क्षीण देह जो आहे तो पुन्हा मोठा व्हावा किंवा तो पुन्हा उभारून यावा, चांगल्या पद्धतीने वाढावा आणि त्यांचा अग्नी चांगला राहावा, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्नेहनांची रचना त्या ठिकाणी करायला हवी. सो वेगवेगळ्या केसेस देतात, क्रिटिकल केसेस आपण म्हणतो ना तसा, की ज्याच्यामध्ये पांडुशोफ कुष्ठ आहे अशा पेशंट्स मध्ये काय करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अतितर्पण किंवा संतर्पणाने उत्पन्न झाल्या आणि तसंच अपतर्पणाने उत्पन्न झालेले जे जे रोग आहेत त्यांच्यामध्ये काय करावं तर क्षीणानाम त्वामयैरग्नी देह संदुक्षण क्षमान, अशा पद्धतीचे वेगवेगळे तिथे स्नेह वापरायला पाहिजे. आणखीन काय करायचंय तर दीप्तांतराग्नी परिशुद्ध कोष्ठ प्रत्यग्र धातू बलवर्णयुक्त दृढेंद्रियो मंद जरशतायु स्नेहोपसेवी पुरुष प्रतिष्ठा. आता हे जे आहे ना ही फलश्रुती सांगितली स्नेहनाची. उत्तम स्नेह झाल्यानंतर काय घडतं शरीरामध्ये हे सांगितलंय. याच्यातला एक शब्द महत्वाचा मंद जरहा असा शब्द आहे. बरेच जण रिसाइट करताना बोलताना चुकून मंद ज्वरहा असं म्हणतात, तर इथे ज्वर नाहीये कुठला, जर, जर म्हणजे जरा या अर्थाने आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता पहिला शब्द दीप्तांतराग्नी, दीप्त अंतराग्नी. अंतराग्नी म्हणजे कुठला तर जाठराग्नी आणि जाठराग्नी म्हणजे पर्यायाने बाकीचे सगळे 13 अग्नी म्हणजे अंतराग्नी. शरीराच्या आत असणारे जे जे अग्नी आहेत की बाहेरचं घेतलेली गोष्ट शरीर धातूंमध्ये परिणत करतात ते सर्व अग्नी कसे होतात तर दीप्त होतात. या शरीरातले 7 धातूंचे 7 अग्नी, पंच महाभूतांचे 5 अग्नी, त्याच्यानंतर जाठराग्नी, हे सगळे जे आहेत ना तर ते उत्तम पद्धतीने दीप्त होतात. म्हणजे त्यांचं पचन करण्याची किंवा अग्नीची जी क्षमत्व आहे तर ते वाढतं. सो दीप्तांतराग्नी. त्यानंतर परिशुद्ध कोष्ठ. कोष्ठ जे आहे ते नुसतं शुद्ध होतं असं नाही, परिशुद्ध होतं. त्याचं कारण काय की पूर्ण स्रोतसांमध्ये जे जे मल साठून राहिलेले आहेत तर ते मल कोष्ठामध्ये आणण्याचा प्रयास जो आहे ना तो या स्नेहनाने केला जातो. आणि हे कोष्ठामध्ये आलेले जे दोष किंवा जे मल आहेत तर ते बाहेर टाकले जातात आणि ते सुद्धा बाहेर टाकताना कुठे त्याच्यामध्ये त्रास होऊन बाहेर नाही टाकले जात. याचं कारण काय आहे तर त्याच्यामध्ये आपण बघतो की मलाला स्नेहन होणं हा भाग त्याच्यामध्ये दिसतो आणि म्हणून परिशुद्ध कोष्ठ असा शब्द वापरलेला आहे. ओके. सो त्याच्यानंतर दीप्तांतराग्नी परिशुद्ध कोष्ठ. यानंतर प्रत्यग्र धातू बलवर्णयुक्त. हा प्रति अग्र धातू, प्रत्येक धातूचं टोक किंवा प्रत्येक धातू कसा तर बलवर्णयुक्त. हा प्रत्येक धातू बलवर्णाने युक्त होतो. मग आता प्रत्येक धातू असं म्हणत असताना रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू बल आणि वर्ण यांनी युक्त होतात. आता रसाचा बल, रसाचा वर्ण, रक्ताचा बल, रक्ताचा वर्ण. बल याचा अर्थ काय या ठिकाणी? बल म्हणजे ताकद किंवा व्यायाम शक्त्या असं म्हटलं तर तेवढंच अपेक्षित नाहीये. मग काय अपेक्षित आहे इथे तर त्या धातूचं जे जे कर्म आहे ना ते त्याचं बल आहे. बरोबर. म्हणजे काय तर रसाचं प्रीणन हे कर्म आहे, तर उत्तम पद्धतीने शरीराचं प्रीणन होतं. म्हणून प्रत्यग्र धातू बलयुक्त हा आणि प्रत्यग्र धातू वर्णयुक्त हा. वर्णयुक्त हा म्हणत असताना काय आहे त्याच्यामध्ये तर त्याचं काम किंवा त्याचा रंग किंवा त्याचं हे ना त्याचं उत्तमत्व येणं त्याच्यामध्ये. आता सारतेची जी लक्षणं आलेली आहेत ना ती सारतेची लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा आपण स्नेहन एखाद्या पेशंटला चालू करतो ना तर ते पेशंटचे रिलेटिव्ह वगैरे आहेत ना ते सांगायला लागतात की अरे एकदम छान दिसायला लागलाय, हा काय करून आलाय असं एकदम स्पेसिफिक विचारत असतात. तर त्याचं कारण जे आहे ना ते म्हणजे हे की प्रत्यग्र धातू बलवर्णयुक्त हा. यानंतर दृढ इंद्रिय हा, हे खूप महत्वाचे. स्नेहन झाल्यानंतर काय होतं तर इंद्रिय दृढ होतात. तर इंद्रिय का बरं दृढ होत असतील याचा सुद्धा विचार करायला पाहिजे की नाही आपण. तर इंद्रियांची ताकद कशामध्ये आहेत? इंद्राहा प्राणाहा यत्र तिष्ठन्ति इति इंद्रियाहा असं म्हटलं आहे. म्हणजे विशेष करून प्राण जिथे असतात ते. आता शरीराचं इंद्रियाचं काम काय तर बाहेरच्या विषयांचं सेवन करणं, या विषयांचं ज्ञान आतमध्ये करून घेणं हे त्याचं महत्वाचं काम आहे. मग इंद्रियांचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला त्याचं काम चांगलं होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आणि त्या दृष्टीने जर का इंद्रियांची कामं चांगली होत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक शरीराचा जो सेन्स ऑर्गन आहे किंवा इंद्रिय किंवा कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे आणि उभयात्मक असं मन आहे, हे सगळे जे आहेत ना तर ते दृढ आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.
यानंतरचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये मंद जरहा असं म्हटलेलं आहे. मंद जरहा असं म्हणत असताना मंद जर म्हणजे काय, तर जर म्हणजे जरा किंवा जरा म्हणजे म्हातारपण येणं या अर्थाने. मग ज्या वेळेला म्हातारपण मंद हळूहळू येतं म्हणजेच काय, तर स्लो एजिंग प्रोसेस. म्हणजे ज्या ज्या लोकांना आपण तरुण राहावं असं वाटत असेल ना, तर त्यांनी स्नेहन ऍटलिस्ट वर्षातनं एकदा तरी घ्यायला पाहिजे. नित्य स्नेहनाच्या गोष्टी सांगितल्यात त्या वेगळ्याच आहेत, परंतु तरी सुद्धा नित्य स्नेहन करत असताना हे आपल्याला करणं ही सुद्धा गोष्ट गरजेची आहे, ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो कसं आहे, तर दृढ इंद्रिया हा मंद जर म्हणत असताना त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतं की म्हातारपण उशिरा येणं, अर्थातच स्लो एजिंग प्रोसेस हा भाग त्याच्यामध्ये बघायला हवा. त्याच्यानंतर शत आयु. मग असं जर झालं ना, तर तो स्नेहन झालेला जो माणूस आहे तर तो किती वर्ष जगतो, तर 100 वर्ष जगतो, म्हणून तो शतायु. आणि स्नेहोपसेवी पुरुष स्नेहोपसेवी प्रदिष्टः, असा जो स्नेहाचा उपसेवी उत्तम पद्धतीने, उपसेवी म्हणजे सेवी नुसतंच म्हणले नाही, शब्द सुद्धा कसा वापरताना उपसेवी, मग असा शब्द का वापरला असेल त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे ना. मग उपसेवी असं म्हणत असताना त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघायला पाहिजे की उपसेवी असं म्हणजे काय, तर उप म्हणजे काय, तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या, म्हणजे त्याचा परिहार जो आहे तो करणारा, त्याच्या बरोबरीने जे नियम आहेत ते सांभाळणारा असा जो पुरुष आहे तर तो काय होतो, दृढ इंद्रिय मंद जरहा असा होतो पुरुष, प्रदिष्ट असा तो पद्धतीनं शतायु पुरुष प्रदिष्ट, 100 वर्ष तो व्यवस्थित जगतो, असं या ठिकाणी पूर्ण वर्णन त्याचं आलेलं आहे. आता ज्या ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ना, तर मग तिथे बघत असताना आपल्याला स्नेहनाचे फायदे हा भाग तर बघणं खूपच गरजेचं राहतं. आता स्नेहनाचे फायदे असं म्हणत असताना आणखीन एक भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आपल्याला पाहायला पाहिजे की स्नेहन जे वेळेला आपण बघतो किंवा स्नेहनाचा आपण विचार करतो, तर ह्या स्नेहनाच्या फायद्यांचा किंवा स्नेहनाच्या गोष्टींचा विचार करत असताना स्नेह योग्य पद्धतीनं देणं, स्नेहनाची निवड योग्य करणं, म्हणजे जे घृत तैल वसा मज्जा जे सांगितले ते त्याच्यामध्ये योग्य मात्रेमध्ये देणं, योग्य कालामध्ये देणं, आणि स्नेह आणि अस्नेह या दोन गोष्टी बघून देणं. त्यामध्ये क्रिटिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुष्ठ शोफ प्रमेह यांच्यामध्ये स्नेहन देत असताना कशा पद्धतीनं द्यायचं हे आपण बघितलं. आणि त्याच्याच बरोबरीनं हे स्नेहन देत असताना त्यांना रसायनयुक्त स्नेहन देणं हा भाग सुद्धा नेहमी बघायला पाहिजे, ज्या वेळेला आपण कुष्ठ शोफ आणि प्रमेह ह्या व्यक्तींना जेव्हा स्नेहन देणार आहोत त्यावेळेला. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण जर का स्नेहन दिलं गेलं तर काय घडतं, तर दीप्तांतराग्नित परिशुद्ध कोष्ठ प्रत्यग्र धातू बलवर्णयुक्त दृढ इंद्रिय मंद जर शतायु स्नेहोपसेवी पुरुष प्रदिष्ट. तर ह्या पद्धतीनं संपूर्ण ही फलश्रुती जी आहे ना ती आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नित्य स्नेहन करणाऱ्या व्यक्तीचं काय होत असतं, तर दीप्तांतराग्नित परिशुद्ध कोष्ठ या पद्धतीनं. सो हा भाग संपूर्ण जो आहे स्नेहन विधी हा खूप महत्वाचा आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या ठिकाणी आता हा जो 16वा अध्याय स्नेहविधी आहे तर तो संपन्न होतो. याच्या पुढे स्वेदविधी अध्याय चालू होतो. स्वेदविधीचा पहिला श्लोक फक्त वाचूयात आपण आणि आपल्या क्वेश्चन्स जे असतील तिथे जाऊयात. ज्यांना क्वेश्चन्स विचारायचे असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन्स विचारू शकता. अथात स्नेहविधिमध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहुरात्रेयादयो महर्षयः स्वेदस्तापोपनाहोष्णो द्रवभेदात् चतुर्विधः ताप अग्नितप्त वसन फालहस्ततलादिभिः असं. सो आता इथे स्वेदन चालू होतं, म्हणजे स्नेहन झाल्यानंतर स्वेदनाचे अध्याय, हे सगळे पंचकर्माचे अध्याय आहेत. 15व्या अध्यायाचं ज्या वेळेला अनेक गण आपण शिकतो त्याच्यानंतर स्नेहन स्वेदन वगैरे ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या पुढे सांगितल्या. सो स्नेहन स्वेदन झाल्यानंतर वमन विरेचन, त्याच्यानंतर बस्ती नस्य आणि त्याच्यानंतर रक्तमोक्षण अग्निकर्म या पद्धतीने हे अध्यायासाठी पुढे जातात. सो पुढच्या वेळेला आपण स्वेदविधी जो आहे तो वाचायला सुरुवात करणार आहोत. कोणाला शंका असतील तर विचारू शकतात. आपण चॅट बॉक्स कडे जाऊयात एक मिनिट. प्रेग्नन्सी मध्ये जास्त वातप्रकोप झाला असेल तर बेबीला अर्थरायटिस होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते का? ओके, असा प्रश्न विचारलाय. कसं आहे ना की स्नेहन स्वेदन गर्भिणीची परिचर्या जर का चांगली असेल,
गर्भिणी परिचर्येचा आपण विचार करायला हवा आणि ही जर का परिचर्या योग्य पद्धतीने राखली तर ऍक्च्युली अशा गोष्टी नाही होणार. आणि बाळाला अर्थरायटिस होणं हे जे आहे ना, तर ते आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं की अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे साधारणपणे 3-3.5-4 वर्षापासून बोटं वगैरे दुखायला सुरुवात होणं असे काही पेशंट्स आपल्याला दिसत असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा जी लक्षणं असतात ना, तर ती रुमॅटिक फीवर ह्या पद्धतीची असतात. म्हणजे थ्रोट इन्फेक्शन बसून गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर सांधेदुखी चालू होते आणि ताप आलेला असतो. आता ह्याचं इंटरप्रिटेशन आयुर्वेदामध्ये आपण कसं करणार, तर तापाच्या नंतर ह्या गोष्टी चालू होतात आणि म्हणून त्याच्यामध्ये संधिग सन्निपात किंवा ज्वरातनं उत्पन्न ह्या पद्धतीनं त्याचा विचार करायला पाहिजे. काही वेळेला चिकनगुनिया सारखे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये आपण बघतो की अगदांचा उपयोग चांगला होतो. सो त्या पद्धतीने अगदांचाही विचार करायला पाहिजे. आता इथे प्रश्न जो आहे ना, तर त्याच्यामध्ये संधिवातासाठी किंवा बाळांच्या संधिवातासाठी काय करायचं हे सांगितलं. पण प्रेग्नन्सीमध्ये वातप्रकोप झाला तर काय होईल असाही एक प्रश्न आपण त्याच्यात सब क्वेश्चन म्हणून घेऊ शकतो. मग प्रेग्नन्सीमध्ये जर का वातप्रकोप झाला असेल तर काय होईल, तर गर्भे शुष्केतु वातेना असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशेष करून बाळाचं वजन कमी वाढणं, नाही वाढणं या पद्धतीने किंवा IUGR सारखे वगैरे लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये वात वाढला आहे म्हणून लगेचच बाळाला अर्थरायटिस होणं ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कशा असतील, तर मग त्याच्यामध्ये समजा आईला आमवातासारखा आजार आहे तर तो पुढच्या पिढीत जाण्याची शक्यता असू शकते. पण ह्याचं जे स्वरूप किंवा ह्याचं जे प्रकटीकरण जे आहे ना, तेवढ्या लहान वयामध्ये नाही येत. मग ते विशिष्ट वयाला म्हणजे 25च्या पुढे वगैरे असंच दिसायला लागतं. परंतु काही ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये विशेष करून सांधे दुखतात असं जे आपण बघतो ना, त्याच्यामध्ये मात्र ज्वराचा विचार मात्र त्याच्यामध्ये करावा लागतो असं एक मला नक्की सांगावंसं वाटतं. पेशेंट में पंचकर्म के समय स्नेहन करते समय जब पेन बढ़ता है तो रुक्ष स्वेद करने से पेन कम हो जाता है। इसमें स्नेहन लगातार देने से कभी कभी पेन इंक्रीज हो जाता है। तो वैस्कुलर नेक्रोसिस के पेशेंट में ये कभी कभी मिलता है। ऐसे में रुक्ष स्वेद बीच में करना चाहिए का? अगदी खरं. तर असं जे पेशंट्स असतात ना की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की स्नेहन चालू केल्यानंतर बऱ्याच वेळेला पेन वाढतं. याचं कारण असतं ती म्हणजे सामता. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की पहिल्यांदा पाचन औषधं द्यायला पाहिजेत आणि पाचन औषधे दिल्यानंतर त्याच्यानंतर स्नेहन चालू करायला पाहिजे. असं जर का केलं गेलं ना, तर मग हे मध्ये पेन वाढणं हा भाग होणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये वृक्ष स्वेद करणं हे तर आपण नक्कीच करू शकतो. जसं वालुका पोट्टली वगैरे आहे तर त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करता येत असतात. अजून एक गोष्ट म्हणजे स्नेहन करत असताना जर का पेन वाढत असेल तर सामता वाढते. मग त्याच्यामध्ये पेशंट दुपारी झोपतोय का किंवा वडापाव किंवा इतर असे तत्सम पदार्थ काही खातोय का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. सो ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे की त्याची दिनचर्या किंवा परिहार ज्याला म्हटलेलं आहे की स्नेहन चालू असताना सगळ्या गोष्टी तो सांभाळतोय की नाही सांभाळतोय हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं राहतं. आणि तशी लक्षणं आलीच समजा तर रुक्षण करून मग पुन्हा औषध आपण पुढे देऊ शकतो, स्नेहन चालू ठेवू शकतो. PCOD पेशंट मध्ये वमन करायचं असेल तर घृतपान स्टार्ट केलं आणि पिरियड्स आले तर काय करू शकतो? खूप पेशंट्स असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला वमन करायचं आहे असं दिसतं. तर शक्यतो ह्याची PCOD मध्ये जर का वमन द्यायचं असेल ना, तर त्याची योग्य वेळ कुठली असं जर काही विचारलं ना, तर त्याच्यामध्ये आपण महत्वाचं भाग की पिरियड येऊन गेल्यानंतर वमन द्यायला पाहिजे ही गोष्ट खरी. मग आता तुम्ही म्हणाल की 1.5 महिना 2 महिने झालेले आहेत आणि PCODचा पेशंट आहे आणि तरीही पिरियड आलेले नाहीत म्हणून वमन द्यायचे, वजन खूप वाढलेलं आहे. मग अशा पेशंटमध्ये आपण काय करायचं, तर मग आपण स्नेहन चालू करायचं. स्नेहन चालू करताना घृतपान करत असताना मध्येच जर का समजा पिरियड्स आले तर ती सायकल स्किप करावी लागते. घृतपान थांबवावं लागतं, पाचन औषधं द्यावी लागतात आणि मग जर का उत्कलेश जास्त असेल म्हणजे स्नेहनाची मात्रा पुढे गेलेली असेल 5वा 6वा दिवस असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला उत्क्लेशनासारखं औषध म्हणजे फक्त दुधाने वमन देणं ही गोष्ट पण त्यामध्ये करू शकतो. परंतु ब्लिडिंग हेवी असेल तर आणि जर का ब्लिडिंग अजिबात होत नाहीये असं जर पेशंटला असेल आणि वमन दिलं गेलं तर पुन्हा ब्लिडिंग कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा वेळेला उत्तम गोष्ट म्हणजे की स्नेहन क्विट करायचं, पाचन करायचं आणि मग पिरियड पूर्ण येऊन गेल्यानंतर 2-3 दिवसांनंतर पुन्हा स्नेहन चालू करायचं. हा भाग आपण त्याच्यामध्ये करू शकत असतो. गर्भिणीमध्ये फंगल इन्फेक्शन मध्ये काय द्यावे? कंडू आहे. बरेच पेशंट्स असे असतात की गर्भिणी अवस्थेमध्ये जसं जसं वजन वाढत जातं ना तर तसं तसं क्लेद सुद्धा वाढत असतो आणि हा क्लेद वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बरेच पेशंट फंगल इन्फेक्शनचे दिसत असतात.
2-3 महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये म्हणजे की परिचर्या योग्य पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. क्लीनलीनेस ठेवणं हा भाग महत्वाचा आहे. वेट कपडे न वापरणं हा भाग महत्वाचा आहे. याचं कारण की शरीरामध्ये क्ले एवढा वाढलेलाच आहे आणि असं असताना मग औषधं पोटामध्ये जी द्यायची ना, मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतो, जसं दारव्याधी काढा आहे किंवा व्रणाचा काढा आहे किंवा खदिरारिष्ट आहे, हे आपल्याला वापरता येत असतात. आणि त्याच्या बरोबरीनेच घरामध्ये धूपन करणं हा भाग सुद्धा आपण करू शकतो, सो दॅट फंगल इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून. बऱ्याच वेळेला धूपन केलेले कपडे जरी वापरले गेले ना, तरी फंगल इन्फेक्शन पासून आपल्याला सुटका किंवा बचाव होऊ शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे फंगल इन्फेक्शन असताना अनंत आणि नायसिल असं त्याच्यामध्ये जर का एकत्र करून लावलं गेलं तर त्याचा सुद्धा परिणाम चांगला दिसतो. फंगल इन्फेक्शन लवकर कमी येतात. याच्याच बरोबरीनं खदिरारिष्टासारखं औषध सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकत असतो. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे पोटामध्ये वसंत कुसुमाकर देणं, असं जरी केलं तरी हे फंगल इन्फेक्शन कमी येत असतात. वजन खूप जास्ती आहे स्टार्टिंगलाच, म्हणजे प्री प्रेग्नन्सी 80 kg वगैरे असं आहे आणि मग तिथनं स्टार्ट झालं असेल तर पुढे जी संप्राप्ती जाते ना ती थोडीशी प्रमेहाकडे झुकायला लागते आणि म्हणून सुद्धा हे फंगल इन्फेक्शन जास्ती दिसतात. मग अशा वेळेला वसंत कुसुमाकर आपण वापरू शकत असतो. एडेनोमायसिस पेशंट्स मध्ये स्नेहन का उपयोग, इसका कैसे विचार करें. एडेनोमायसिसच्या पेशंट मध्ये नक्की स्नेहनाचा उपयोग चांगला दिसतो. एडेनोमायसिसचे जे पेशंट असतात ना त्याच्यामध्ये डिस्फंक्शनल युट्राइन ब्लिडिंग सारखं ब्लिडिंग खूप जास्ती प्रमाणामध्ये होत असतं आणि मग अशा वेळेला स्नेहन करणं आणि वमन करणं असं केल्यानंतर प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्त विधीयते असं जे सांगितलंय ना, त्या सूत्राच्या न्यायाने आपल्याला असं दिसतं की वमन दिल्यानंतर एडेनोमायसिस मुळे होणारं जे ब्लिडिंग खूप जास्ती असतं ना, तर ते आपल्याला थांबवता येत असतं. सो ह्या पद्धतीने आपल्याला एडेनोमायसिसचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये स्नेहन देऊन वमन देणं हा भाग नक्की करू शकत असतो. ओके, आय थिंक बाकी प्रश्न झालेत सगळे, सो आपण थांबूयात आज. पुढच्या वेळेस स्वेदन विधी आपण चालू करूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडिता, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होआवे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.